काकडी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात। त्वचेसाठी काकडी फायदेशीर असते। काकडीमध्ये 96% पाणी असते, त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते। काकडी वजन कमी करण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते। तर नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्ध्या किलोच्या जवळपास या काकड्या घेतलेल्या आहे। मी यांना छान पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे। आता यांना आपण किसून घेऊया। तर इथे मी आता एक वाटा घेतलेला आहे आणि इथे मी आता किसून घेणार आहे। तर ही बघा, मी ही अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे। इथे तुम्ही मोठ्या किसणीने पण किसू शकता आणि बारीक किसणीने पण किसू शकता। इथे दोन प्रकारचे किसणीचे टाइप्स दिलेले आहे। तर मी इथे आता या ठोकळ याने किसून घेणार आहे। तर आता हे याचे जे डेंटल आहे ते काढून घ्यायचे। अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि आता आपण याला किसून घेऊया। अशा प्रकारे किसून घ्यायचं। मी याची साल वगैरे काढलेली नाही आहे। तर इथे बघा, मी किसून घेतलेली आहे पूर्ण काकडी। तर आता आपण याच्यामध्ये जिन्नस टाकून घेऊया। तर बघा, मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 गंजुली, अर्धा गंजुली बेसन घेतलेलं आहे, 1 गंजुली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी। इथे मी 1 मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक आणि मी 1 मिरची आणि 2 टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे दरदरी। आता यांना आपण काकडीच्या किसमध्ये टाकून घेऊया। तर सर्वात आधी आपण बेसन टाकून घेऊया। आता ज्वारीचं पीठ टाकून घेऊया आणि आता गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि हे तांदळाचं पीठ। आता इथे मी हे कापलेला कांदा टाकून घेत आहे आणि हे टमाटरची पेस्ट टाकून घेत आहे। इथे मी 1 चम्मच ओवा टाकून घेत आहे, आणखी थोडंसं टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी 2 चम्मच तीळ टाकत आहे पांढरी, 1 चम्मच मी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण धने जिरे पावडर टाकून घेऊ। 2 चम्मच टाकून घेतलेला आहे मी, छोटा चम्मच। आणि मी हे लाल तिखट टाकून घेत आहे 2 चम्मच। थोडं 1 चम्मच मी गरम मसाला टाकून घेत आहे। आता इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे। तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे थोडंसं मी चिमूटभर हिंग टाकून घेत आहे। चला, आता आपण सगळ्या जिन्नसांना एकत्र करून घेऊया। यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे बिना पाणी टाकल्यानेच पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हाच पाणी टाकायचं। तसं तर इथे पाणी टाकायची गरज राहत नाही, काकडी पाणी सोडते, त्यामुळे ते पीठ आपोआप पाण्यामध्ये भिजून जाते काकडीच्या। जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता थोडं। तर इथे बघा, मी पाणी टाकलेलं नव्हतं, अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे मी। तर हे बघा, अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आणि आता मी इथे 10 ते 15 मिनिट झाकून ठेवणार आहे थोडा वेळ आणि नंतर आपण धपाटे करायला घेऊया। तर आता इथे 15 मिनिट झालेले आहे। आता आपण धपाटे करायला घेऊया। मी इथे हे ओली सुती रुमाल घेतलेली आहे, हिला पाण्याने भिजवून घेतलेली आहे आणि वरून सुद्धा मी थोडं पाणी टाकून घेणार आहे त्याच्यावर, जेणेकरून ते कोरपाटाला चिकटलं नाही पाहिजे। आता इथे आपण छोटा गोळा घेऊया बनवायला। हे बघा, अशा प्रकारे। आणि आता याला आपण हाताने स्प्रेड करून घेऊया। याला गोल आकार द्यायचा छान। थोडा पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून ते हाताला चिकटलं नाही पाहिजे। पाण्याचा हात घेतल्यामुळे ते चिकटत नाही हाताला आणि लवकर स्प्रेड होते। हे बघा, अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं गोल आकारामध्ये।
आता इथे मी वरून थोडी तीळ टाकून घेणार आहे. याने खायला खूप छान लागते तीळ टाकून घेतल्याने. आणि याला आता आपण हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ते निघाले नाही पाहिजे तीळ बाहेर. आता मी इथे तवा ठेवला होता गॅसवर तापायला. तवा गरम झालेला आहे. इथे मी थोडं तेल टाकून घेत आहे आणि आता आपण धपाटा टाकून घेऊया इथे. तर इथे जो रुमालीचा साईड राहतो तो वरती ठेवायचा आणि जो धपाट्याचा राहतो तो खाली ठेवायचा. हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि रुमाल काढून घ्यायची. तर इथे मी 2 मिनिट एका साईडने परतू देणार आहे तेलामध्ये थोडा वेळ. वरून पण तीळ टाकून घ्यायची थोडीशी गार्निश करायला. आणि हिला पण हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं. आता इथे मी कढईने थोडंसं तेल सोडून घेत आहे. आता एका साईडने झालेला आहे धपाटा. आता दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया आणि याला हलक्या हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडने पण तेल सोडून घ्यायचं थोडंसं. बघा अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे. आता याला आपण काढून घेऊया. आता मी दुसरा धपाटा टाकून घेत आहे. याला पण 1 ते 2 मिनिट होऊ द्यायचं आणि नंतर मग दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं. इथे पण मी तीळ टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि त्याला पण हाताने प्रेस करून घेतलेली होती. आता याला पण पलटवून घ्यायचं दुसऱ्या साईडने. बघा अशा प्रकारे आपले धपाटे झालेले आहे तयार. उन्हाळ्यामध्ये काकडीचे धपाटे किंवा पराठे किंवा वडे नक्कीच खायला पाहिजे, कारण शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये काकडी सेवन केल्याने आपलं वजनसुद्धा कमी होते आणि आपली बॉडीसुद्धा डिहायड्रेट राहते. तर बघू शकता तुम्ही आपले काकडीचे धपाटे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.